गुड मॉर्निंग. आता इथे सकाळी सकाळीच ना मी कार्तिकला ते चॉकोज असतात ना ते दुधामध्ये देत होती. आता ते देणं योग्य आहे का नाही ते मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आणि पावसाचा थोडासा माहोल झाला आहे पण पाऊस काय आला नाही आहे. आणि ती छत्री मी तशी ठेवली ना सो रात्रभर त्याच्यामध्ये तसंच पाणी जमा झालं. आता घरामध्ये ना जिकडे तिकडे कपडे जे दिसत आहेत ना त्याचं कारण आहे, कारण ना कार्तिकने त्याला खेळायला एक छोटीशी पिचकारी होती सो त्याने ती काढली आहे आणि जागोजागी पाणी सांडवले. सो त्याच्यामुळेच ना ते कपडे ना पाणी पुसण्यासाठी टाकलेत, म्हणजे त्यांनी खूप जास्त प्रमाणातच टाकलं पाणी. आता इथे स्वतःला निहारणं चालू आहे, कारण मी कशी होते, म्हणजे मी जेव्हा आरशात बघते स्वतःला मी कशी होते आणि माझ्यामध्ये कसे चेंज होत गेलेत ना. सो हे मी कधी स्वतःलाच अशी बघून घेते, तसं तुम्हीही बघत जा. मग नंतर स्वतःला निहारून वगैरे बघून झालं की लगेचच ड्युटी लागली किचनमध्ये. आता किचनमध्ये मी येणार आणि माझ्याकडून काहीही प्रॉब्लेम होणार नाही असं कधीच होत नाही. इथे मी ब्रेड ठेवले होते सकाळी त्यांना माझे मिस्टर होते सो त्यांना चाय आणि ब्रेड द्यायचा होता. ब्रेड ठेवले आणि कॅमेरा सेटिंगच्या नादामध्ये माझे अख्खे ब्रेड जळून गेले. म्हटलं जाऊ दे ठीक आहे. मग अजून 2 होते सो मग नंतर मी ते त्यांना फ्राय करून म्हणजे गरम करून दिले. आणि मग नंतर लगेचच इथे भेंडीची भाजी बनवणार होते. आता ही भाजी खरं म्हणायला गेलं तर मला भेंडी अजिबात आवडत नाही, पण मी बनवते. आता अशाही गोष्टी असतात की ज्या आपल्याला अजिबात आवडत नाहीत त्या बनवायच्या किंवा मग कधी कधी खाव्याही लागतात. मग भेंडीची भाजीसाठी जिरं टाकले होते कढईमध्ये, तेलामध्ये छान असे जिरं परतून घेतले. मग लसूण आणि मिरची, मी पहिलं लसूण आणि मिरची छान अशी फ्राय होऊ देते. मग नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकते, त्याच्यानंतर टोमॅटो टाकते आणि छान त्याच्यामध्ये मग जे पण काही आपण घरगुती सुके मसाले टाकतो, जसं हळद आहे, मीठ. मी ना इन्स्टंट अशी टाकत नाही भेंडीच्या भाजीमध्ये, म्हणजे दुसऱ्या भाज्यांमध्ये मी पहिले मीठच घालते, पण भेंडीच्या भाजीमध्ये मी मीठ अजिबात म्हणजे शिजताना घालत नाही. ते नंतर एकदम हलकीशी शिजायची बाकी असेल तेव्हा ठेवते, म्हणजे एकदम अशी थोडीशीच बाकी राहिलेली असेल, सॉफ्ट झाली असेल सो तेव्हा मी टाकते. आता इथे मग छान असं परतून घेतलं आणि त्याच्यावरती ढक्कन देऊन एक पहिलं वाफ देऊन घेतली. मग नंतर आता इथे असं होतं की मी तीनदा तिला उघडून बघत होती, झाली आहे म्हणजे सॉफ्ट थोडीशी झाली आहे नाही झाली, कारण ह्याच्यामध्ये मला बटाटा ॲड करायचा होता. आता अर्धा किलो भेंडी असेल तरीही पुरत नाही, म्हणजे टिफिन असतो सो टिफिनमुळे भाजी पुरत नाही. जेव्हा टिफिन नसतो घरी खायचं असतं तेव्हा मग भाजी व्यवस्थित होऊन जाते. मग त्याच्यामध्ये आता तुम्ही भेंडीमध्ये कधी लिंबू पिळलं आहे का? जर पिळलं नसेल ना तर ते ट्राय करा, कारण ना लिंबाने भेंडी अजिबात चिकट होत नाही. आणि जेव्हा भेंडी कापतोही ना तेव्हा ही चाकूला ही भेंडी जेव्हा कापतो ना तेव्हा चाकूला ना ह्या लिंबाचा रस लावायचा, त्याच्याने चाकूलाही चिटकत नाही अजिबात भेंडी. मग छान अशी भेंडी झाली होती माझी तयार, त्याच्यामध्ये लिंबू वगैरे पिळून छान अशी झाली होती. आणि मग नंतर छान कोथिंबीर वगैरे नंतर शेवटी टाकलं होतं, पण ते ॲड नाही केलं. मग छान सॉफ्ट वगैरे शिजली आहे का नाही बटाटा बघत होते, कारण मला एकदमच बटाटा असा एकदम शिजलेला मला अजिबात नाही आवडत. सो त्याच्यामुळे हलकासा असा बोटाने दबला गेला पाहिजे इतकाच बस. आता मी भेंडीची भाजी बनवली आणि तरीही मी भोपळ्याची भाजी खाते आहे रात्रीची, कारण मला भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही. आणि आता हे जे लोणचं दिसते ना ते आम्ही आमच्या घरी बनवले, खूप टेस्टी झाले म्हणजे एकदमच. आता बेडरूमचे हाल कसे केलेत कार्तिकने तुम्हाला दाखवते. तो जिकडे जाईल तिकडे काही ना काही तरी काम करणारच, असं होतच नाही की त्याने काही केलं नाही. त्याला म्हटलं की तुझा किचनमध्ये माझा ट्रायपॉड आहे सो तो घेऊन ये. त्याला पहिलं तर ट्रायपॉड काय आहे हे समजलंच नाही. तो येत होता जात होता. मग नंतर मी शेवटी म्हटलं की बघ जिथे मी आपण कॅमेरा लावतो ना त्याला, सो ते घेऊन यायचे जा. मग काय तो लगेचच गेला आणि घेऊन आला. आता इथे ट्रायपॉड लावून मी स्वतःलाच निहारत होती आणि फोन चार्जला लावला होता. सो मी काय दाखवण्याचा प्रयत्न करत होती माहिती आहे, मी अख्खा दिवस ना नाईट ड्रेस घालूनच होते, कारण पाऊस 2 दिवसमध्ये झाला ना त्याच्यामुळे माझे काय ना कपडे सुकलेच नव्हते, म्हणजे मॅक्सी अजिबातच सुकत नव्हत्या आणि कॉटनच्या होत्या सो त्याच्यामुळे त्या सुकत नव्हत्या. मग मी म्हटलं की चला आज नाईट ड्रेसमध्ये अख्खा दिवस घालूया. मग मी अख्खा दिवस नाईट ड्रेसमध्ये घातला. मग नंतर छान असं कार्तिक बरोबर खेळणं चालू होतं. इथे क्ले होता, कारण क्ले माहिती नाही आता हे त्याला स्कूलमधून भेटलं होतं पण ते आत्ताच संपवून टाकलेत सगळं, म्हणजे क्लेचा बॉक्स, अजून क्रेयॉन्स जे पण काही दिले, पेन्सिलचा बॉक्स पूर्ण इतर करून टाकले त्याने. मग त्याचं क्लेचं खेळणं चालू होतं. तो बोलत होता की आपण याचं काहीतरी बनवूया. मी म्हटलं चला आपण चकली बनवूया. मग त्याला चकली बनवून दाखवत होते आणि त्याची लगेच खाण्याची ॲक्शन चालू होती. याला कुठलीही गोष्ट खाण्याची असेल ना म्हणजे सो एक्सायटेड असतो, म्हणजे खाण्याच्या बाबतीत हा खूप एक्सायटेड असतो. आणि खाणार तर नाही, खूप
लाईट एकदम लाईटली खातो, पण एक्साइटमेंट त्याची हाय लेवलची असते. आणि फक्त खाण्याच्याच बाबतीत नाही तर कुठल्याही बाबतीत इवन माझे कुठले पार्सल्सही येत असतील ना, तर ह्याला असं असतं की पहिलं ह्याला ओपन करायचं असतं, काय आहे काय नाही, मग तुम्ही माझ्यासाठी घेतलं आहे का वगैरे, असं त्याचं सगळं चालू होतं. आता इथे ना माझं नेक्स्ट पार्सल पण येणारच होतं. आता पार्सलच्या गोष्टीवरून आठवलं की हा पार्सलवाला ना, हे मी मिशोचं पार्सल ऑर्डर केलं आहे. जर तुम्हीही म्हणजे मिशोचे कपडे वगैरे घालत असाल तर नक्कीच मी याचा रिव्ह्यू देईल. मला तोही व्हिडिओ शूट करायचा राहिला आहेच. सो तो व्हिडिओ मी शूट करेल तेव्हा मी तो सांगेल तुम्हाला की हे कुर्तीज खूप छान आली आहेत. आता ह्याचा व्हिडिओ अजूनपर्यंत राहिला आहे, मी यूज करायला काढली आहे. ह्याच्यात हा 4 ह्याचा सेट आहे. जर कोणाला हवा असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तुमच्या DMमध्ये लिंक पाठवून देईल. मग आता हे मला ओपन करायचं होतं, पण माझ्यापेक्षा याची एक्साइटमेंट हाय लेवलची. मग कसं बसं ते बारकोड वगैरे काही असो, ते त्याला काहीच बघायचं गरजच नव्हती. त्याने ओपन कसं बसं केलं. आणि आता हे ओपन करून झाल्याच्या नंतर याची जी काही चिडचिड होती, बापरे. म्हणजे त्यांनी मला सांगितलेलं की त्याच्यासाठी एक रिमोट कंट्रोलची गाडी ऑर्डर करा. आता ऑर्डर करायचं, मी म्हटलं कशाला उगाच ऑर्डर करायचं, बाबा येताना घेऊन येणारच आहेत. कारण तो 2-3 दिवसाला सांगत होता की त्याला पाहिजे आहे, गाडी पाहिजे. मग त्यांनी मला अगोदर म्हणजे ह्याच्या बाबांनी अगोदर मला सांगितलं पण होतं की तिकडे एक हेलिकॉप्टर आहे दुकानामध्ये, सो ते पाहिजे का. आता ह्याचं होतं की मला हेलिकॉप्टर नाही पाहिजे, मला कार पाहिजे आहे. का रे? हां मग येणार ना, बाबा घेऊन येणार ना. हे थोडी हे ऑर्डर नाही केलं ना तुझे रिमोट कंट्रोल, हे ऑर्डर केलेलं आहे बापू. पाऊस येतो ना म्हणून मी पावसासाठी कपडे घेतले. पार्सल ऑर्डर म्हणजे मी ड्रेस ऑर्डर केले होते, सो ते ड्रेस आलेत. आणि आता त्याला असं वाटलं की त्याच्यासाठीच काहीतरी पार्सल आलं आहे, आणि मी ओपन केलेत आणि ह्याचं असं आहे. तो काय बोलतो माहिती आहे, माझ्यासाठी तुम्ही काहीच नाही मागवलं आहे. आता ह्याच्यासाठी काय मागवायचं मला ते समजतच नाही आहे. तुला बाबा बोलले की तुला रिमोट कंट्रोल, आता ह्याला रिमोट कंट्रोलची गाडी पाहिजे तर घेऊन येणार आहेत बाबा स्टेशनवरतून. काल बोलले बाबा हेलिकॉप्टर पाहिजे का, मी बोलले तू नाही बोलला ना, तुला तर गाडी पाहिजे ना, मग बाबा घेऊन येतात. आता काल ना हेलिकॉप्टर होतं रिमोट कंट्रोलचं, पण हा बोलला की नाही पाहिजे. मग आता तुला ते नव्हतं पाहिजे म्हणून आता हे घेऊन येतात बाबा. बाबा घेऊन येतो. कसा रडतोय, उगाच रडायचं कारण नसताना. आता त्यांनी रागाच्या भरामध्ये ना काय केलं माहिती आहे, दिवाळाला होल पाडले. तेही असं हातानेच नाही तर चम्मच आणून. आता काय माहिती ह्या मुलांना हे दिवाळाला होल पाडायचं वगैरे काय आठवतं आणि का सुचतं. आता त्याचं ते मी जस्ट क्लीन केलं, म्हणजे त्यांनी एवढं होल वगैरे केलेत ना, ते मी क्लीन केलं, झाडून वगैरे मारून गेली, त्याच्या गाड्या वगैरे व्यवस्थित उचलून ठेवल्या, तरी पण ह्याचं हे करून शांत झाला नाही. त्यांनी लगेचच काय केलं माहिती आहे, काय रे हे काय आहे असं बाबू, किती वेळा सांगू तुला काय नको करूस म्हणून. हे मी बाबाला असंच दाखवणार, मी काहीच करणार नाही साफ. हे बाबाला असंच दाखवायला ठेवणार मी. किती वेळा सांगू तुला हे घाण नको करू म्हणून. ते आरसा पण बघते कसा केलायस, ते आरसा पण तसाच केलायस ना घाण. येऊ दे बाबा. मग काय येताना त्यांनी त्याच्यासाठी जी कार पाहिजे होती सो ती घेऊन आलेत. आणि त्याला बघून त्याची एक्साइटमेंट खूपच म्हणजे एकदमच हाय लेवलची. आणि तो सगळं विसरून गेला, म्हणजे त्याला मी जे ओरडले किंवा त्याला मी जे बोलले बाबा आल्याच्यानंतर ओरडणार आहेत किंवा तुला फटके वगैरे देणार आहेत, हे सगळं तो तिकडेच विसरून गेला. त्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. फक्त त्याला हे गाडी ओपन करायची होती आणि खेळायची होती छान. एक्साइटमेंट याची एवढी हाय लेवल झाली आहे ना, तू ओपन करायला बाबाला येईपर्यंत तरी थांब, बाबा आंघोळ करून येत आहेत. ड्रायव्हर कसा ड्रायव्हर, अजून काय आहे, कलर कुठला कलर आहे, नाही हां
जीप आहे ना, जीप आहे ना. आता जी ती गाडी आणली आहे ना, ती त्याला अजिबातच सोडायची नव्हती. म्हणजे त्याच्या ट्युशनचा टाईम झाला असतो तरीही त्याला तीच गाडी खेळतच बसायचं होतं. त्याला म्हटलं की चल ट्युशनला जायचं वगैरे, तो अजिबात सोडतच नव्हता. आणि ह्या गाडीला बघून शिवायची अशी रिॲक्शन झाली होती की शिवायचं म्हणणं होतं की मलाही पाहिजे. आता ही एकच गाडी दोघांसाठी, म्हणजे सेम कशाला घ्यायचं, म्हणून मी म्हटलं की दोघांमध्ये एक गाडी ठेवायची, मग ते खेळतात. आता शिवाय म्हणजे माझा भाचा आहे तो. मग काय, आता हा काय देतच नव्हता. म्हटलं जाऊ दे. मग येताना छान असं लिफ्टमध्ये ह्या पार्सलवाल्या अंकलला बघितलं आणि काहीतरी म्हणजे वाईट वाटत होतं. म्हणजे 4 पैसे एक्स्ट्रा कमवण्याच्या चक्करमध्ये ते लोक पाण्या पावसातही कष्ट करतात. ही भावना मला लगेचच त्यांच्या ह्याला बघून आठवली आणि खूप वाईट वाटत होतं. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू उद्या. बाय.